आमच्या पोराला कसं मारलं त्यांना, कशी पगडी काढली, कसं केस ओढले, आमचा मुलगा मेला असता तर काय करायचा. आमच्या एकट्या घरात आम्ही 5-7 माणसं असते इथं घरी, आमच्या लेडीज असते, त्यांनी हल्ला केला असता तर आम्ही काय करावा. हात जोडून माझी विनंती आहे, शीख सरदार सिकलकर समाजाला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये केज या आपल्या गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे, पण अशा ठिकाणी आज आपले शीख समुदायातले बांधव यांना सुरक्षा आहे का नाहीये. काही वैयक्तिक वादविवादामध्ये आपल्या शीख समुदायाच्या बांधवांवरती काही जिहादी मानसिकतेच्या लोकांनी प्राणघातक असा हल्ला केला आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने जेवढ्या FIR दाखल केल्या, जे पीडित आहेत त्यांच्यावरती त्यांनी अशा केसेस टाकल्या 307च्या आणि ज्या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी यांच्यावरती हमला केला, पोलिसांनी त्यांच्यावरती फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केला. की ज्या समुदायामध्ये पगडीला सगळ्यात जास्त महत्व आहे. एक वेळ सर देहाच्या पेक्षा वेगळं झालं तरी चालेल, पण पगडीवरती तुम्ही जर आमचा हात लावला तर हा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्या जिहादी लोकांनी आपल्या बांधवांच्या डोक्यावरती पगडीवरती हात टाकला. ज्या ठिकाणी तुमच्यावरती हल्ला झाला, नक्की काय प्रसंग झाला होता. एक रिक्षावाला आला, माझी गाडी धडकली त्याने. मला वाटलं ते साईड मागायला असं, मग मी गाडी माझी थोडी पुढे धकली, पुन्हा त्याला हात केला जा म्हणून. मग त्या रिक्षावाल्यानं शिवागाळ केली, मला धमकी द्यायला लागलं, उतरून दाखव म्हणले तुला असं तसं. ती गेलं, पुन्हा ते टपरीवाला शिवाय देत आला, त्याचा काय संबंध असताना माझ्यासोबत काय नाही, ह्याच्या अगोदर काय नाही. पुन्हा ती आला, डायरेक्ट मला येऊन मारहाण सुरू केली त्यांनी. पुन्हा मग तीन जसं मारायला सुरू केले, पुन्हा कमीत कमी 20-25 जण आले, पुन्हा ते पण मला मारायला लागले. पुन्हा तिथून माझी पगडी काढून घेतली, चटवून मारलं मला केस धरून. पुन्हा तिथून मी पळून गेलो, पुन्हा अजून दुसऱ्या जागेवर आणून मारला, तिथं पण केस धरून मारले. पुन्हा तिथून अजून पुढे गेलो, अजून तिथं आढळलं, 3 जागेवर असं आम्हाला मारहाण केली त्यांनी. आपल्या समाजाचं आपलं हे एकच घर या भागामध्ये आहे ना, एकच. आणि या गोष्टीलाच टार्गेट करून त्या सगळ्या लोकांनी ग्रुपने तुमच्यावरती हल्ला केला का. अजून मला धमकी दिली लास्टला, म्हणजे तुमचं एक घर आहे, मला पेटून दे, म्हणजे सगळ्यांना मारून टाकीन, असं धमकी दिली मला एकट्याला. जी आमच्या ही पगडी आहे, पगडी नाही आमच्या ताजे गुरु गोविंद सिंगच्या, याला पग म्हणते तुम्ही. ही आमची काढली त्यांनी. एक मित्राचा फोन आला आमच्याकडे की तुमच्या पोराला मारायला येत म्हणून. आम्ही तिथं धावत गेले. 200 माणसे मोविडन तिथं उभे होते. जी गुरु गोविंद सिंग शस्त्र आम्हाला दिलेला आहे, तलवारी आपल्याला ही दिलेली आहे, आमच्या संरक्षणासाठी दिलेली आहे, एक तर त्याची पूजासाठी दिलेली आहे. आणि जर काय आपल्यावर अत्याचार झाला, जर आपल्या नरड्यावर काही आला तरी हत्यार काढायचा. तर आमच्या गुरु गोविंद सिंगनं असं म्हणलेलं आहे, तरी आम्ही तलवार काढली. तिथून तलवारी काढून आम्ही तिथं गेले तर 200 माणसामध्ये आम्हाला मारहाण करायला होता. एक माणूस जखमी होऊन पडला की सगळे पळाले तर आपण बी चला आता घरी. पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट गेली, पोलीसवाले प्रशासन आमच्याकडे आले, तलवारीनं मारहाण केली. म्हणलं सर तुम्ही कॅमेरा बघा, आधी कुणाची चूक आहे. आमच्या पोराला कसं मारलं त्यांना, कशी पगडी काढली, कसं केस ओढले, सगळेच मारायची काय करायची होती तुमच्या 100-150 माणसाची. आमचा मुलगा मेला असता तर काय करायचा. आम्ही तलवार काढायची नाही तर काय करायचं. आम्हाला मारून टाकलं असतं तिथं, आम्ही बगर तलवारीने गेले असते तर. आमच्या एकट्या घरात आम्ही 5-7 माणसं असते तिथं घरी, आमच्या लेडीज असते, त्यांनी हल्ला केला असता तर आम्ही काय करावा. पोलीस स्टेशनाने आमची काय दखल घेतली नाही. आमच्यावर 307 केलं आणि त्यांच्यावर बारकी कलम लावून सोडून दिले. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आणि त्यांच्यावर बी 307 व्हायला पाहिजे. आणि आम्हाला काय न्याय मिळाला नाही, ह्याच्यासाठी आम्ही म्हणतो, हात जोडून माझी विनंती आहे, शीख सरदार सिकलकर समाजाला न्याय मिळाला पाहिजे. हात जोडून माझी एवढी विनंती आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोले सो निहाल, वाहिगुरू खालसा